नमस्कार, मी आहे राजश्री आणि आज मी बनवली होती मेथी बेसन. तर त्यासाठी मेथीची भाजी स्वच्छ निवडून घेतली, 2-3 पाण्याने धुवून घेतली आणि सुकण्यासाठी ठेवून दिली 15 मिनटं. 15 मिनटानंतर बारीक भाजी चिरून घेतली. त्यासोबतच लालबुंद झालेला एक टोमॅटो बारीक चिरला, कांदासुद्धा मीडियम साईजचा घेऊन बारीक चिरला आणि तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार मिरची आणि लसूण याचीसुद्धा पेस्ट करून घ्यायची. कढई गरम करायची, तेल टाकायचं. तेलसुद्धा गरम झालं की जिरं मोहरी चांगलं तडतडून घ्यायचं. मग त्याच्यामध्ये कांदा टाकायचा, तोसुद्धा लालबुंद होईपर्यंत भाजून घ्यायचा. मग त्याच्यामध्ये टोमॅटोसुद्धा टाकायचा आणि टोमॅटो 1 मिनिटभरासाठी परतून घ्यायचा. कांदा आणि टोमॅटो चांगलं परतलं की यामध्ये 1 चमचा हळद टाकायची, मिरची लसूणचं वाटण टाकायचं आणि ते सुद्धा चांगलं परतून घ्यायचं. आता हे परतून झालं की यामध्ये बारीक चिरलेली मेथीची भाजी टाकायची आणि आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं. तर मीठ टाकतानाच बेतानेच टाका, कारण भाजी दिसताना भरपूर दिसते पण शिजून थोडीशी होते, त्यामुळे खारट होण्याचे चान्सेस जास्त असतात. आता मीठ चांगलं मिक्स करून घेतलं की भाजीवरती झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटासाठी स्लो गॅसवर भाजी शिजून घ्यायची. यामुळे काय, भाजी शिजते लवकर आणि जे वॉटर सोल्युबल विटॅमिन्स न्यूट्रियन्स असतात ते ऑपरेट होत नाहीत आणि भाजीत तसेच मेंटेन राहतात. तर इथं भाजी शिजून तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये मी बेसन पीठचे 2 चमचे म्हणजे चणापीठ 2 चमचे टाकलं, मिक्स करून घेतलं. चमच्याभर तेल टाकलं आणि पुन्हा झाकण ठेवून 2 मिनटं वाफ दिली आणि मग आपलं मेथी बेसन असं मस्त तयार झालं. खूप टेस्टी भाजी लागते. तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करून बघा.